नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मागील 2 ते 3 वर्षापासून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, वीज बिल माफी असेल, त्याचबरोबर प्रलंबित असलेला शेतकऱ्यांचा पीक विमा असेल किंवा अतिवृष्टी अनुदान हे शेतकऱ्यांना मिळणे अत्यंत गरजेचे आहे आणि यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून नेहमीच मोठ्या प्रमाणात शासन दरबारी आवाज उठवला गेलेला आहे। आणि ही सर्व परिस्थिती आता डोळ्यासमोर असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून कर्जमाफी, वीज बिल माफी व शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहे यांना न्याय मिळावा याकरता आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे। मित्रांनो, नुकतेच स्वाभिमानी संघटनेचे राज्यस्तरीय बैठक पार पडलेली आहे। यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 1 जुलै 2024 पासून राज्यस्तरीय अभियान सुरू करण्यात येणार आहे, ज्यामध्ये वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान या नावाने हे अभियान राज्यभरात राबविले जाणार आहे। या अभियानाच्या अंतर्गत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफी, सोयाबीनची पेंडची आयात करत असताना त्यावरती 40% आयात शुल्क लावावे, कांद्याच्या निर्यातीवर 0% निर्यात शुल्क लावावा, गायीच्या दुधाला प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांची मुले शाळेत शिक्षण घेत असताना त्यांना उच्च शिक्षणासाठी जी काही कर्ज उपलब्ध होतात त्या कर्जाची हमी शासनाने घ्यावी, बिनव्याजी पीक कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच शेतीसाठी जे वीज बिल कनेक्शन आहेत अशा कृषी कनेक्शनला वीज मीटर लावण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या मागण्या स्वाभिमानी संघटना शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे कारखान्यातील जे काही ऊसाचे वजन काटे आहेत ते देखील डिजिटल स्वरूपात संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून केले जावेत, तसेच रासायनिक खते, शेतीसाठी लागणारे अवजारे यावरील जीएसटीचा परतावा देखील शेतकऱ्यांना मिळावा, अशा विविध मागण्यासाठी 1 जुलै 2024 पासून म्हणजेच वार सोमवार पासून शेतकरी हिताचे अभियान या संघटनेच्या माध्यमातून राज्यभरामध्ये राबविले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे पाहत असताना अशा प्रकारे जर आवाज उठवला गेला तर शासनावरती याचा परिणाम होऊन राज्यातील बळीराजाला कुठेतरी न्याय मिळेल व येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये किंवा निवडणुकापूर्वी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय शासन घेऊ शकते, अशी कुठेतरी अपेक्षा वाटते। तर शेतकरी मित्रांनो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जे काही 1 जुलै पासून राज्यस्तरीय अभियान, वसंतराव नाईक राज्यस्तरीय अभियान राबविले जाणार आहे, या अभियानाच्या अनुषंगाने जे काही कर्जमाफी असेल, पीक कर्ज असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी त्यांना शिक्षणासाठी जे शैक्षणिक कर्ज लागतं त्या संदर्भात विविध मागण्या आहेत, शेतकऱ्याच्या हिताच्या मागण्या आहे। स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय अभियानाच्या अंतर्गत या सर्व शेतकरी हिताच्या मागण्या शासन दरबारी राबविल्या जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अतिशय उपयुक्त अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की आपण या ठिकाणी शासनाच्या वेगवेगळ्या योजना व उपयुक्त अशी माहिती घेऊन नेहमी येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।